प्रिय सख्या तू दयाळ नित्य करीसी सांभाळ कधी घोर पडतो अंधारात चालतो वादळे सुटती धैर्य आशा फुटती म्हणतो सुस्वरे माझ्या मागे ये त्वरे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिप्रिय नावात सर्व प्रियजनास प्रेमपूर्वक अभिवादन. पवित्र बायबलमधील योहान लिखित शुभवर्तमान ह्याचा 8वा अध्याय आणि 36व्या वचनात आपण असे वाचतो, म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधनमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल. आत्ताच आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला. भारत देश हा 150 वर्ष इंग्रजाच्या गुलामगिरीत होता. मात्र अनेक लोकांच्या बलिदानाद्वारे भारत इंग्रजापासून स्वतंत्र झाला. भारताला गुलामीतून सोडवण्यासाठी गुलामीत असलेल्या लोकांनी गुलामीविरुद्ध बंड केले. अनेकांनी प्राण दिले आणि भारत स्वतंत्र झाला. आज स्वतंत्र भारतात जन्म घेणारा हा प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र भारताचा नागरिक बनतो. मनुष्य जरी शारीरिकरित्या स्वतंत्र झाला तरी पापामुळे तो आजही आत्मिकरित्या पापाचा गुलाम आहे. पापाच्या ह्या गुलामीतून सोडवण्यासाठी आत्मिक व्यक्तीला पापाबद्दल बलिदान करून मानवाला पापाच्या गुलामीतून सोडवणे गरजेचे होते. ह्यासाठी परमेश्वराने आपल्या पवित्र पुत्राला म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या जगात पाठवले. त्याने मानवाच्या पापासाठी स्वतःचे बलिदान केले आणि सैतान व पाप ह्याला हरवले. आज जो कोणी पापाच्या गुलामीतून सुटण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो, पश्चाताप करून त्याच्या बलिदानावर विश्वास ठेवतो, त्याचा नवा जन्म होतो. त्याला स्वर्गीय राज्याचे नागरिकत्व मिळते. आपल्याला पापाच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी व स्वर्ग राज्याचे वतनदार करण्यासाठी परमेश्वर तयार आहे. काय आपण तयार आहोत का?